dear students, welcome to your channel DC Janta. Say yes. Okay, आज बाळांनो आपण जे क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे ते सगळे हॅलोजनचे एक्सरसाइज क्वेश्चन आहे which are really important कारण हॅलोजन हा आपला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा फर्स्ट टॉपिक आहे. सो हॅलोजन या टॉपिकचे आपण आधी एक्सरसाइज क्वेश्चन करूयात जे आपले स्टेट बोर्डच्या टेक्स्टबुक मध्ये आहे बिकॉज ते आपल्याला प्रिलिम्सला युजफुल असेल. आणि सेकंड इम्पॉर्टंट थिंग, एक्सरसाइज क्वेश्चन झाल्यावर वी विल डिस्कस all the previous year questions asked on halogen. So watch the complete video and get thorough with the topic halogen derivatives of alkane and haloarenes. So let us start with our first question. First question तो बाळांनो MCQ आहे. Now question number 2 जो आहे that is a 1 mark question. किती मार्क क्वेश्चन आहे बोला? 1 mark question आहे. ओके, सो आता फर्स्ट जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये त्यांनी आपल्याला कंपाऊंड्स दिलेले आहेत. हे सगळे हॅलोजनचे कंपाऊंड्स आहेत आणि आपल्याला यांचा आयुपॅक नेम डिसाइड करायचंय. तर बाळांनो रूल्स बघा माझ्यासोबत. सगळ्यात फर्स्ट व्हेरी इम्पॉर्टंट रूल की आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. आता मॅम लॉंगेस्ट चेन काय असते? तर बाळांनो लॉंगेस्ट चेन ती असते विच हॅज द मॅक्झिमम नंबर ऑफ कार्बन्स. तर आपली ही झाली लॉंगेस्ट चेन, हे झालं फर्स्ट रूल. सेकंड, मॅम नंबरिंग कुठून करायचं? लेफ्ट टू राईट का राईट टू लेफ्ट? आता एक गंमत बघा बाळांनो, जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट करणार आहे तर डबल बॉन्ड आला सेकंड पोझिशनवर आणि राईट टू लेफ्ट केलं तर हॅलोजन आला सेकंड पोझिशनवर. मग प्रायोरिटी कोणाला द्यायची? हॅलोजनला द्यायचं का डबल बॉन्डला द्यायचं? तर बाळांनो योर प्रायोरिटी शुड बी डबल बॉन्ड. डबल बॉन्ड प्रायोरिटी आहे म्हटल्यानंतर मला लेफ्ट टू राईट नंबरिंग करावी लागेल. सो 1 2 3 4 and 5 कार्बन झाले. मग आधी आपण पेरेंट नेम लिहूयात. पेरेंट नेम म्हणजे त्याचं फायनल मेन चेनचं नेम. पेंट कारण 5 कार्बन्स आहे. 2 कारण सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड आहे त्यामुळे आपण लिहिणार आहे इन. So the name of the parent name of the compound is pent2ene. आता बाळांनो थर्ड पोझिशनला एक सबस्टिट्यूटेड ग्रुप दिसतोय आणि फोर्थला एक दिसतोय. थर्डला कोणता ग्रुप आहे बोला? मिथाइल. सो 3 मिथाइल येणार आणि त्यानंतर फोर्थला ब्रोमीन आहे म्हणून आपण इथे लिहिणार आहोत 4 ब्रोमो. काय लिहिणार आहोत? 4 ब्रोमो. सो द नेम ऑफ द कंपाउंड इज 4 ब्रोमो 3 मिथाइल pent2ene. आता येऊयात सेकंड एक्झाम्पल कडे. बाळांनो विच इज माय लॉंगेस्ट चेन? तर ही झाली माझी लॉंगेस्ट चेन. आता मी नंबरिंग करणार आहे लेफ्ट टू राईट कारण सबस्टिट्यूटेड ग्रुप इज ऑन द सेकंड पोझिशन. सो 1 2 3 4 आणि 5. मग पेरेंट नेम बोला काय झालं? पेंट आणि सिंगल बॉन्ड आहे म्हणून एन. सो माय पेरेंट नेम इज पेंटेन. आता सेकंड पोझिशनला क्लोरीन आहे आणि थर्ड पोझिशनला मिथाइल आहे. मग मी इथे काय लिहिणार आहे? 2 क्लोरो 3 मिथाइल पेंटेन. सो द आयुपॅक नेम इज 2 क्लोरो 3 मिथाइल पेंटेन. आता येऊयात सायक्लिक स्ट्रक्चर कडे. नंबरिंग सुरू करा बाळांनो क्लोरीन पासून. 1 2 3 4. बरोबर आहे? 1 2 3 4. आता तुम्ही म्हणताल मॅम आम्हाला ह्या साईडनी करायचंय. काहीही फरक पडत नाही. असंही केलं तरी सेम, असंही केलं तरी सेम. आता बघा काय आहे. फर्स्ट पोझिशनला क्लोरीन आहे म्हणून 1 क्लोरो. फोर्थ पोझिशनला इथाइल आहे म्हणून 4 इथाइल. आणि बाळांनो आता इथे टोटल नंबर ऑफ कार्बन्स बघा किती आहे. 1 2 3 4 5 6 कार्बन्स आहे बट ते एक दुसऱ्याला जॉईंट आहे. दे आर इन अ सायकल, दे आर कनेक्टेड टू इच अदर. त्याच्यामुळे मी याचं नाव देणार आहे सायक्लोहेक्झेन. काय नाव देणार आहे बोला? सायक्लोहेक्झेन. सो द नेम ऑफ द कंपाउंड इज 4 इथाइल कारण फोर्थ पोझिशनला आहे, फर्स्ट पोझिशनला क्लोरो आहे. सो 1 क्लोरो 4 इथाइल आणि 6 कार्बन्स आर कनेक्टेड. सो सायक्लोहेक्झेन. इज इट क्लिअर टिल हिअर? ओके. आता नेक्स्ट बघा 1 2 3 4. बाळांनो मला सांगा क्लोरीन कुठे कुठे आहे? फर्स्ट पोझिशनला आणि
4th पोझिशनला, म्हणून इथे लिहा 1,4, कारण एक क्लोरीन 4th ला आहे आणि एक क्लोरीन 1 ला आहे. सो 1,4, 2 क्लोरीन आहे म्हणून डायक्लोरो. आता बाळांनो ही बेन्झीन आहे. तुम्ही म्हणणार मॅम इथे सायक्लो लावा, तर इथे का नाही लावलं? कारण ही बेन्झीन आहे आणि बेन्झीन मध्ये बाळांनो आतमध्ये असतो ऑल्टरनेट डबल बॉन्ड. इथे ऑल्टरनेट डबल बॉन्ड नाहीये. मग आता इथे काय झालं? 1,4 डायक्लोरो. त्यानंतर बेन्झीन रिंगला CH3 अटॅच्ड आहे, म्हणून मी इथे म्हणणार आहे मिथाइल बेन्झीन. काय म्हणणार आहे बोला? मिथाइल बेन्झीन. सो 1,4 डायक्लोरो, कारण 2 क्लोरीन आहे. त्यानंतर ही बेन्झीन आहे म्हणून बेन्झीन आलं, बट बेन्झीनला CH3 अटॅच्ड आहे, सो मिथाइल बेन्झीन. इज इट क्लिअर? चारी आयुपॅक क्लिअर आहे? एनी डाऊट इन दिस 4? कुठे? नाही, गरज नाही, कारण बेन्झीन रिंगला मिथाइल याचा अर्थ त्याचं नावच मिथाइल बेन्झीन झालं. कारण आपण प्रायोरिटी देणार आहे क्लोरीनला. प्रायोरिटी कोणाला देणार आहे? क्लोरीनला. बट इवन इफ यू राईट द पोझिशन काही फरक पडणार नाही. 1,4 डायक्लोरो 3 मिथाइल बेन्झीन. ठीक आहे, चलो क्लिअर आहे हे चारही आयुपॅक? लिहून घ्यायचंय का? चालेल. ओके, आता बाळांनो हे रिॲक्शनचे क्वेश्चन्स आहेत. बघा आता आपल्याला काय दिलेलं आहे? एक क्लोराईडचा कंपाऊंड दिलेला आहे. बरं, सगळ्यात आधी व्हॉट इज द नेम ऑफ द कंपाऊंड? काय शिकवलं मी मगाशी? सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. ही झाली माझी लॉंगेस्ट चेन. नंबरिंग लेफ्ट टू राईट करू की राईट टू लेफ्ट करू? राईट टू लेफ्ट. सो 1 2 3. प्रोपेन झालं पेरेंट नेम, प्रोपेन झालं. आता फर्स्ट पोझिशनला क्लोरीन आहे म्हणून 1 क्लोरो. काय येणार आहे बोला? 1 क्लोरो. सेकंडला मिथाइल आहे, व्हेरी गुड, 2 मिथाइल आणि किती कार्बन आहे बोला? 3. सो 1 क्लोरो 2 मिथाइल प्रोपेन. इज इट क्लिअर? आता सिंपल आहे बाळांनो. Na हा इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असतो. Na हा कसा असतो? इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. आणि Cl हा कसा असतो बोला? इलेक्ट्रो नेगेटिव्ह. बाहेर कोण निघणार आहे? आता काय काय राहिलंय बघा? CH3, CH3, CH, CH3, CH2I. क्लिअर आहे इथपर्यंत? आता व्हॉट इज द नेम ऑफ द रिॲक्शन? बाळांनो ही जी रिॲक्शन आहे NaI वाली, दिस रिॲक्शन इज स्पेशली फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्काइल आयोडाइड आणि या रिॲक्शनचं नाव आहे फिंकल्स्टन रिॲक्शन. काय ह्या रिॲक्शनचं नाव? फिंकल्स्टन रिॲक्शन. इथे लिहिते कारण रिॲक्शन इम्पॉर्टंट आहे बाळांनो. जी रिॲक्शन स्पेशली आपल्याला अल्काइल आयोडाइड देते ती कोणती आहे? फिंकल्स्टन. आणि जी रिॲक्शन आपल्याला फ्लोराइड देते ती आहे स्वॉर्ड्स रिॲक्शन. कोणती रिॲक्शन आहे? स्वॉर्ड्स. तर ह्या रिॲक्शननी आपल्याला आयोडाइड दिलं म्हणून ही झाली फिंकल्स्टन रिॲक्शन. रिॲक्शनचा एक कॅटलिस्ट आहे अँड रिॲक्शन टेक्स प्लेस इन द प्रेझन्स ऑफ ऍसिटोन. कोणाच्या प्रेझन्स मध्ये होतं? ऍसिटोन. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा बाळांनो. इथे आपल्याला एक अल्कीन दिलेला आहे. आता अल्कीनचं नाव बघा काय होईल? 1 2 3 4. 4 कार्बन आणि फर्स्टला डबल बॉन्ड म्हटल्यानंतर हे असेल ब्यूट इन. काय असेल बोला? ब्यूट इन. आणि थर्ड पोझिशनला मिथाइल ग्रुप आहे. मग याचं नाव काय झालं? 3 मिथाइल ब्यूट इन. बोला काय नाव झालं? 3 मिथाइल ब्यूट इन. आता त्याच्या पुढे लिहिलेलं आहे HBr. काय लिहिलेलं आहे बोला? HBr. आणि रिॲक्शन होते एका कॅटलिस्टच्या प्रेझन्स मध्ये आणि तो कॅटलिस्ट आहे पेरॉक्साइड. कोणता कॅटलिस्ट आहे? आता पेरॉक्साइड म्हटल्या मला क्लिअर झालं पाहिजे की हा अँटी मार्कॉनिक कॉज रूल आहे. कोणता रूल आहे बोला? अँटी मार्कॉनिक कॉज. अँटी मार्कॉनिक कॉज काय सांगतो आपल्याला? तर बाळांनो अँटी मार्कॉनिक कॉज सांगतो की तुमचा जो नेगेटिव्ह पार्ट आहे, कोणता पार्ट आहे बोला? नेगेटिव्ह पार्ट, तो ह्या रिॲक्टंट मधल्या अशा कार्बनला जाणारे विच हॅज मोर
number of hydrogen, which has more number of hydrogen. मग आता मॅम सगळेच कार्बन बघायचे का? तर नाही. तेच दोन कार्बन बघा ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. आता मी जेव्हा हे दोन कार्बन बघते बानो, याच्याकडे एक H आहे आणि याच्याकडे H2 आहे. सो कॅन आय से दिस वन हॅज मोर नंबर ऑफ कार्बन्स? H2. मग Br कोणाला जाणार सांगा? H2 ला. मग आता कसं येणार माझं प्रॉडक्ट? CH3 CH CH3. आता ह्या CH कडे हा एक H गेला, म्हणजे इथे काय झालं बोला? CH2 आणि शेवटी काय झालं? CH2Br. म्हणजे अँटी मार्कोनी कॉजनी काय सांगितलं? नेगेटिव्ह पार्ट त्या कार्बनला द्या विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. पण कंपेअर करताना कोणते दोन कार्बन बघायचे? ज्यांच्यामध्ये डबल बॉन्ड आहे. क्लिअर आहे? आता नेक्स्ट बघा बानो, ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे सायक्लोहेक्झेनॉल, कारण ही एक रिंग आहे जी कनेक्टेड आहे आणि तिथे OH आहे. काय आहे बोला? OH. सो याचं नाव झालं सायक्लोहेक्झेनॉल. त्यानंतर त्याच्या सोबत आहे SOCl2. SOCl2 ला म्हणायचं थायोनिल क्लोराइड. काय म्हणायचं बोला? थायोनिल क्लोराइड. खूप सिंपल आहे बाळांनो, डायरेक्ट OH ला उडवा. कोणाला उडवा? OH ला. OH ला उडवलं की इथे नेऊन लावा Cl, त्यानंतर H प्लस, दोन Cl आहे ना, एक Cl इथे लावला, आता एक Cl अजून राहिला, त्याला द्या HCl, आणि हा जो OH चा O आहे तो O आणि हा SO मिळून काय देतात बोला? SO2. आय रिपीट, OH आहे ना, पूर्ण OH ला साईडला ठेवा. जसं मी आता OH ला इथे ठेवलं आणि OH च्या जागी काय लावा बोला? इथे ठेवते OH ला. OH च्या जागी काय लावा? Cl. मग हा H आणि दुसरा Cl बाहेर काढा, HCl. आता काय काय राहिलं? SO आणि हा एक O मिळून काय देणार आहे बोला? SO2. इज इट क्लिअर? चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट खूप इझी रिॲक्शन आहे बाळांनो. बेन्झीनला जेव्हा CH3 लागतो त्याला आपण टोलिन असं म्हणतो. काय म्हणतो बोला? टोलिन. आता टोलिनची रिॲक्शन Cl2 सोबत केली तर एकदा Cl जाऊन लागतो ऑर्थोला, त्या पोझिशनचा H आणि Cl बाहेर जाऊन काय देतात? HCl. आणि दुसऱ्या प्रोडक्ट मध्ये जो आपला मेजर प्रोडक्ट आहे Cl जाऊन लागतो पॅराला. कुठे जाऊन लागतो? ऑर्थो म्हणजे बाजूची आणि पॅरा म्हणजे ऑपोजिट. याचं नाव बघा काय झालं? याचं नाव झालं ऑर्थो क्लोरोटोलिन. काय नाव झालं बोला? ऑर्थो क्लोरोटोलिन. ऑर्थो म्हणजे बाजूची आणि टोलिन म्हणजे बेन्झीन रिंगला CH3. पॅरा म्हणजे ऑपोजिट, पॅराला क्लोरो, सो पॅरा क्लोरो, आणि बेन्झीनला CH3 म्हणजे टोलिन. सो वन इज ऑर्थो क्लोरोटोलिन अँड वन इज पॅरा क्लोरोटोलिन. हा झाला तुमचा क्वेश्चन 2. इफ यू वॉन्ट टेक अ क्विक स्क्रीनशॉट ऑफ ऑल द सॉल्व्ड क्वेश्चन्स. ओके, सो हा क्वेश्चन झाला असेल तर लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट क्वेश्चन. त्याचाच थर्ड क्वेश्चन आहे बाळांनो की आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्या 4 ऑप्शन्स पैकी आपल्याला कायरल कार्बन आयडेंटिफाय करायचं आहे. काय आयडेंटिफाय करायचं आहे? कायरल कार्बन. आता व्हॉट इज अ कायरल कार्बन? तर बाळांनो कायरल कार्बन तो असतो ज्याच्यामध्ये त्या कार्बनच्या चारही साइड्सला 4 वेगळे ग्रुप्स असतात, त्याला आपण म्हणतो कायरल कार्बन. काय म्हणतो? कायरल कार्बन. सो कायरल कार्बन मीन्स 4 डिफरंट ग्रुप्स आर अटॅच्ड. आता लुक एट दिस स्ट्रक्चर. इथे आहे CH3, त्यानंतर इथे मी लिहितेय C. काय लिहितेय बोला? C. आता त्या C च्या खाली आहे OH, वर आहे H आणि इथे CH2 CH3 आहे. काय आहे बोला? CH2 CH3. त्यालाच मी C2H5 लिहिलं तर चालेल का? येस. सो आता लुक एट दिस कार्बन. बाळांनो ह्या कार्बनला चारही साइड्सला 4 वेगळे ग्रुप्स अटॅच्ड आहे. दॅट इज वाय दिस इज कॉल्ड ॲज अ कायरल कार्बन. काय म्हणायचं याला बोला? कायरल कार्बन. कायरल कार्बन म्हणजे त्या कार्बनला जेव्हा चारही साइड्सनी 4 वेगळे ग्रुप्स असतील. इज इट क्लिअर टिल हिअर? लेट अस गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय करायचंय तर बाळांनो त्यांनी A दिलंय आणि B दिलंय आणि A मध्ये हे 2 दिलेत, वरचे 2 दिस स्ट्रक्चर आणि एक दिलंय दिस स्ट्रक्चर. आणि त्यांनी विचारलंय
ह्या दोन्ही पैकी SN2 मेकॅनिझम कोण लवकर दाखवणार? आता बाळांनो SN2 चा ऑर्डर बघा काय. SN2 चा ऑर्डर आहे 1 डिग्री, 2 डिग्री आणि 3 डिग्री. काय मिनिंग आहे त्याचं? तर 1 डिग्री सगळ्यात फास्टेस्ट SN1 दाखवतं, मग थोडं स्लो 2 डिग्री आणि सगळ्यात स्लो कोण दाखवतं? 3 डिग्री. आता ह्या स्ट्रक्चर कडे बघा. हा Cl जो आहे हा ज्या कार्बनला अटॅच आहे, Cl ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन पुढे एकाच कार्बनला अटॅच आहे. ठीक आहे. हा Cl म्हणजे क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन पुढे अजून एकाच कार्बनला अटॅच आहे. म्हणजे हे काय झालं बोला? 1 डिग्री. आणि इथे बघा काय झालंय? क्लोरीन इथे कार्बनच आहे ना ऑब्विसली. क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन पुढे अजून 2 कार्बनला अटॅच आहे. क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे ह्या कार्बनला, तो क्लोरीन पुढे अजून 2 कार्बनला अटॅच्ड आहे. मग हे कसं झालं बोला? 2 डिग्री. आणि हे 1 डिग्री का झालं कळालं? कारण हॅलोजन इज अटॅच टू अ कार्बन जो फर्दर एकाच कार्बनला अटॅच आहे, म्हणून ते झालं 1 डिग्री. आणि इथे क्लोरीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो अजून 2 कार्बनला अटॅच आहे, मग ते काय झालं? 2 डिग्री. मग मला सांगा 1 डिग्री लवकर दाखवेल का 2 डिग्री? 1 डिग्री. म्हणून द आन्सर इज दिस वन विल अंडरगो SN2 फास्टर. आता नेक्स्ट येऊया. त्यांनी काय सांगितलंय? इथं त्यांनी दिलंय 1 आयडोप्रोपेन, इथे दिलंय 1 आयडोप्रोपेन आणि इथे दिलंय 1 क्लोरोप्रोपेन. आणि ते विचारताय की दोघांपैकी SN2 लवकर कोण दाखवेल? दोघांमध्ये फरक कशाचा आहे? एकीकडे I आहे आणि एकीकडे Cl आहे, क्लोरीन आहे. आता नीट बघा बाळांनो काय होतं इथे? तर ऍज वी गो डाऊन द ग्रुप साईज वाढते का साईज कमी होते? साईज वाढते. आता इथे सगळीकडे मी कार्बन काढते. ठीक आहे. मग आता हा आहे फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. सगळ्यात छोटी बॉन्ड लेंथ कोणाची आहे? फ्लोरीन. मग येतं क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग येतं आयोडीन. कॅन आय से ब्रोमीनची जी बॉन्ड लेंथ आहे ती सगळ्यात जास्त आहे. आता ब्रोमीनची बॉन्ड लेंथ जास्त असल्यामुळे म्हणजे डिस्टन्स जास्त असल्यामुळे बॉन्ड स्ट्रॉंग असेल का बॉन्ड वीक असेल? वीक असेल. जितका जास्त डिस्टन्स, जर तुमची मैत्रीण तुमच्यापेक्षा खूप लांब राहत असेल तर बॉन्ड स्ट्रॉंग असतो की बॉन्ड वीक असतो? बॉन्ड वीक असतो. तसंच इथे डिस्टन्स वाढला म्हणून बॉन्ड कसा झाला? वीक झाला. आणि बॉन्ड जितका जास्त वीक असेल तर तो लवकर तुटतो, वीक असेल तर तो लवकर तुटतो. आणि लवकर तुटला तर लवकर रिॲक्ट होईल. वीक जर असेल तर इट विल ब्रेक इझिली आणि तो जर इझिली ब्रेक झाला तर लवकर रिॲक्ट करेल. मग सांगा बरं आयोडीन लवकर करेल की क्लोरीन करेल? तर बाळांनो आयोडीन विल रिॲक्ट फास्टर. रिझन कळालंय? वाय? बिकॉज बॉन्ड लेंथ इज मोर आणि जितका जास्त बॉन्डचा डिस्टन्स तितका तो बॉन्ड वीक, जितका वीक तितका लवकर ब्रेक होईल आणि लवकर ब्रेक झाला तर लवकर रिॲक्ट होईल. ओके. आता या ह्या क्वेश्चनवर कंप्लीट द रिॲक्शन. प्रोपीन दिलेलं आहे बाळांनो 3 कार्बन आणि फर्स्टला डबल बॉन्ड. सो प्रोपीनची रिॲक्शन केली आहे HBr सोबत. कशासोबत? HBr. आता तुम्हाला दिसत असेल बाळांनो तिथं पेरॉक्साईड लिहिलेलं आहे आणि मी मगाशीच सांगितलं पेरॉक्साईड असेल तर मोर नंबर ऑफ कार्बन की लेस नंबर ऑफ कार्बनला जातो? मोर नंबर. मग हा जो नेगेटिव्ह पार्ट आहे या दोन्ही कार्बन मध्ये कोणाकडे जास्त हायड्रोजन आहे? तर फर्स्ट वाल्याकडे. तर Br त्याच्याकडे जाणार आहे. सो कसं दिसेल? CH3. ह्या CH ला एक H गेला म्हणून CH2 आणि इथे CH2 ऑलरेडी होतं आणि इथे येऊन कोण लागला बोला? Br. आलं लक्षात? Br जो आहे नेगेटिव्ह पार्ट जो आहे तो अशा कार्बनला गेला जिथे जास्त हायड्रोजन आहे. मग ह्या दोघांपैकी जास्त हायड्रोजन कोणाकडे? फर्स्ट वाल्याकडे. मग Br त्याला न्या. आता पुढे बघा काय लिहिलेलं आहे?
बानो पुढे लिहिलेलं आहे अल्कोहॉलिक KOH. काय लिहिलेलं आहे बोला? अल्कोहॉलिक KOH. अल्कोहॉलिक असेल तेव्हा आपल्याला काय करायचंय तर K प्लस Br मायनस मिळून काय देणार आहे बोला? KBr. आणि हा OH मायनस आणि Br च्या बाजूचा H काढायचा म्हणजे हा H मिळून काय देणार आहे बोला? H2O. मग काय राहिलं CH3 CH परत डबल बॉन्ड CH2. तेच प्रोडक्ट परत बनलंय. आल्या लक्षात? Br कोणाचा काढा? हा जो Br आहे तो एकच Br आहे तो काढा. Br च्या जो बाजूचा H आहे तो काढा. मग हा OH आणि हा H मिळून काय देणार आहे बोला? H2O. आणि हा K प्लस आणि Br मायनस मिळून काय देणार आहे? KBr. आता ह्या क्वेश्चनवर बानो जसा ॲरोवर Na लिहिलेलं आहे, काय लिहिलेलं आहे बोला? Na. त्याचं मीनिंग आहे की ती आहे वुड्स कपलिंग रिॲक्शन. कोणती रिॲक्शन? वुड्स कपलिंग रिॲक्शन. आणि रिॲक्शनचं नाव वुड्स कपलिंग आहे कारण दोन्ही रिॲक्टंट्सचे 2 युनिट्स असतात. आता ही रिॲक्शन बघा कशी करायची. हा जो रिॲक्टंट दिलेला आहे मी याचा एक्झॅक्टली मिरर इमेज इथे काढतेय. एक्झॅक्टली मिरर इमेज इथे काढतेय म्हणजे बघा काय करतेय. Cl पुढे काय बोला? CH2 C वर CH3 खाली CH3 साइडला CH3. वुड्स कपलिंग आहे ना म्हणून एक्झॅक्टली याचा मिरर इमेज इथे काढला. कपलिंग आहे म्हणून एक Na घ्यायचं का 2 Na? 2 Na घ्या. आणि आता प्रोडक्ट बघा. रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? ड्राय इथर. हा जो होता याचाच मी मिरर इमेज घेतला. आता प्रोडक्ट बघा मी कसा तयार करते. ठीक आहे. याचा मिरर इमेज घेतल्यानंतर बाळांनो एक Na आता याचाच मिरर इमेज घेतल्यानंतर काय करणार आहे मी? एक Na एक Cl दुसरा Na दुसरा Cl. 2 Cl आहे 2 Na आहे. मग एक Na एक Cl दुसरा Na दुसरा Cl मिळून काय देणार आहे बोला? 2 NaCl. आता जो कंपाऊंड राहिलाय त्याला मर्ज करा. CH3 पुढे काय? CH3 CH3 CH2. ह्या युनिटचा पुढे कोण आहे? CH2 CH3 CH3 CH3. एक्झॅक्टली त्याचाच मिरर इमेज घ्यायचा. 2 Na घ्यायचे. NaCl बाहेर काढा आणि युनिटला कंबाईन करा. काय करा? असाच जर अजून एक क्वेश्चन करायचा असेल आपल्याला असं दिलं असेल मग आता मी काय करणार आहे सगळ्यात आधी याचीच एक मिरर इमेज घेणार आहे. मग याचीच मिरर इमेज म्हणजे काय? Br C CH3 CH CH2 CH3. Na किती घेऊ? 2 घ्यावे लागतील. त्यानंतर काय करू? एक Na एक Br दुसरा Na दुसरा Br. 2 NaBr बाहेर काढा. 2 NaBr बाहेर काढले की त्यानंतर युनिटला कंबाईन करा. कसं? CH3 CH2 C CH3 CH पुढे बघा C CH3 CH CH2 CH3. यालाच म्हणायचं बाळांनो वुड्स कपलिंग रिॲक्शन. कोणती रिॲक्शन बोला? वुड्स कपलिंग रिॲक्शन. केमिकल रिॲक्शन ऑफ हॅलोजन्स मध्ये मी ही रिॲक्शन एक्सप्लेन केलेली आहे. हा त्याच्यावरचाच क्वेश्चन आहे. वुड्स कपलिंग रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन आपल्याला कशाचं फॉर्मेशन करून देते तर अल्केनचं. आणि रिॲक्शन एका कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये होते ज्याचं नाव आहे ड्राय इथर. काय नाव आहे बोला? ड्राय इथर. एनी डाउट टिल हियर? यू वॉन्ट मी टू रिपीट एनी रिॲक्शन? ओके चलो आता हा एक क्वेश्चन बघा बानो. हा खूप सिंपल क्वेश्चन आहे. जसं सपोज CH3Cl असेल. कोण असेल? CH3Cl आणि Mg असेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. हा आला की ॲरोवर ड्राय इथर येणारच. आता काय असतं माहितीये का? ह्या CH3 आणि Cl चा कार्यक्रम मस्त चालू असतो. कोणाचा? CH3 आणि Cl. पण मला एक सांगा. काय सांगा? एक. हा जो CH3 आहे तो असतो हॅलोजन सोबत. हॅलोजन म्हणजे काय असतं? X. आणि हा जो Mg आहे बाळांनो ही त्याची X असते.
कोण? ती जी CH3 सोबत आहे ती Mg ची एक्स असते. मग मला एक सांगा, Mg ला ते बघवणार आहे की नाही बघवणार आहे? नाही बघवणार आहे, कारण त्याची एक्स बसली आहे ना दुसऱ्या सोबत. मग Mg काय म्हणतो, थांब बेटा आता, आणि Mg जातो आणि त्यांच्या मध्येच जाऊन बसतो. कुठे जाऊन बसतो? मध्ये. मग काय तयार झालं बोला? CH3MgX and the name of this is Grignard reagent. काय नाव आहे बोला याचं? Grignard reagent. आणि आता जिथे जिथे आपण हा यूज करतो CH3MgX, तिथे तिथे ह्या Mg च्या मागे त्याची X जाते. तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, Mg and X are the Romeo Juliet of chemistry. Mg and X हे केमिस्ट्रीचे कोण आहे? रोमिओ जुलिएट. जरी ती त्याची एक्स असेल तरी ती त्याच्याच मागे जाते. ठीक आहे. तर Mg आणि X ला आपण पूर्ण केमिस्ट्रीमध्ये वेगळं करतच नाही. इज इट क्लिअर? मग आता इथेही तसंच होईल. हा इथे C बसलाय, हा Cl बसलाय. Mg ला बघवणार आहे का? नाही, कारण ती त्याचीच एक्स आहे. मग काय होणार आहे बोला? तो जाऊन बसणार आहे मध्ये. मग कसं तयार होईल? ही झाली बेन्झीन रिंग, इथं आला Mg आणि इथे आला Cl. याचं नाव बोला काय झालं? बेन्झीन. Mg म्हणजे मॅग्नेशियम आणि Cl म्हणजे क्लोराईड. तर याचं नाव झालं बेन्झीन मॅग्नेशियम क्लोराईड. जर मी अजून एक एक्झाम्पल घेतलं तर कसं होणार आहे? C2H5Br. काय होणार आहे बोला? C2H5Br प्लस Mg. Mg नी बघितलं माझी एक्स दुसऱ्या सोबत बसली, जाऊन बसला Mg मध्ये. C2H5MgBr. आणि रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते? ड्राय इथर. यालाच काय म्हणायचं? इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इथाइल मॅग्नेशियम ब्रोमाइड. इज इट क्लिअर टिल हिअर? यू वॉन्ट टू राईट दिस डाऊन? लिहून घ्या बरं, लिहून घ्यायचं असेल तर. ऑनलाईन प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ ऑल द रिएक्शन्स. ओके. आता मुलांनो आपण नेक्स्ट क्वेश्चन करूयात. आय होप यू हॅव टेकन अ स्क्रीनशॉट. येऊयात क्वेश्चन नंबर 6 कडे. ब्रोमो इथेन टू इथॉक्सी इथेन कशामध्ये कन्व्हर्जन करायचंय? ब्रोमो इथेन टू इथॉक्सी इथेन. आता त्याच्या आधी ब्रोमो इथेनचं स्ट्रक्चर बघा. 2 कार्बन, फर्स्ट कार्बनला लावा Br म्हणजे ब्रोमीन. इथं एक H, एक H, एक H, H H H. याला म्हणायचं ब्रोमो इथेन. काय म्हणायचं बोला? आणि त्याचं कन्व्हर्जन करायचंय इथॉक्सी इथेन. मग CH3 CH2 म्हणजे इथाइलच झालं. मधी O आणि CH2 CH3. बाळांनो याला म्हणायचं इथॉक्सी इथेन. काय म्हणायचं बोला? इथॉक्सी इथेन. आता ब्रोमो इथेनचं इथॉक्सी इथेन मध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी मला काय यूज करावे लागणार आहे? तर सोडियम, त्यानंतर C2H5 तर लागेल इथ आणि मध्ये लागेल ऑक्साइड. सोडियम इथॉक्साइड लागेल. काय होणार आहे बोला? हा NaBr बाहेर पडणार आहे. CH3 CH2O CH3 CH2 कंबाईन होणार आहे. या रिएक्शनचं नाव आहे विलियमसन सिंथेसिस. व्हॉट इज द नेम ऑफ द रिएक्शन? विलियमसन सिंथेसिस. केमिकल रिएक्शन मध्ये आपण ही रिएक्शन बघितलेली आहे. इथाइल ब्रोमाइड, त्यानंतर तुम्हाला इथॉक्सी इथेन हवा आहे ना, मग इथे सोडियम सोबत इथॉक्सीज ग्रुप घ्या. कोणता ग्रुप घ्या? जर त्यांनी सांगितलं होतं असतं की मिथॉक्सी इथेन, मग तुम्ही C2H5 सोबत काय घेतलं असतं बोला? CH3. काय घेतलं असतं? CH3. व्हेरी गुड. नेक्स्ट बघा 1 क्लोरोप्रोपेन टू 1 नायट्रोप्रोपेन. आता 1 क्लोरोप्रोपेनचं स्ट्रक्चर कसं आहे? 3 कार्बन आणि फर्स्ट पोझिशनला Cl. दिस इज कॉल्ड एज 1 क्लोरोप्रोपेन. आणि 1 नायट्रोप्रोपेन कसं आहे? तर बाळांनो CH3 CH2 CH2 आणि Cl आहे. आता आपल्याला Cl च्या जागी लावायचं आहे NO2. काय लावायचं आहे? NO2. त्यालाच म्हणायचं 1 नायट्रोप्रोपेन. काय म्हणायचं बोला? 1 नायट्रोप्रोपेन. मग 1 नायट्रोप्रोपेन देणारा ग्रुप कोणता आहे? तर AgNO2. कोण आहे बोला? AgNO2. मग Ag प्लस Cl मायनस बाहेर पडतील आणि Cl च्या जागी कोण जाऊन लागणार आहे?
NO2. Cl च्या जागी कोण जाऊन लागणार आहे? NO2. ओके, नेक्स्ट आहे इथाइल ब्रोमाइड टू इथाइल आयसोसायनाइड. इथाइल ब्रोमाइड बोला कसं असतं? CH3CH2Br. याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय? CH3CH2NC. NC म्हणजे असतं आयसोसायनाइड आणि CN म्हणजे कोण असतं? सायनाइड. मग आयसोसायनाइड देणारा ग्रुप आहे बाळांनो AgCN. कोण आहे बोला? AgCN. जर आयसोसायनाइड हवं असेल तर AgCN घ्या, आणि जर सांगितलं असतं इथाइल ब्रोमाइड टू इथाइल सायनाइड तर तुम्ही KCN घेतलं असतं. काय घेतलं असतं? जर आयसोसायनाइड सांगितलं तर AgCN आणि सायनाइड सांगितलं तर KCN. आणि लास्ट आहे क्लोरोबेन्झीन टू बायफिनिल. क्लोरोबेन्झीन म्हणजे बाळांनो बेन्झीन रिंगला Cl, आणि बायफिनिल म्हणजे कसं असतं? इथं एक रिंग घ्या आणि इथे एक रिंग घ्या. या स्ट्रक्चरला म्हणायचं बायफिनिल. काय म्हणायचं बोला? फिनिल. मग आता इथे क्लोरोबेन्झीनचा अजून एक युनिट घ्या, ठीक आहे, आणि त्याची रिॲक्शन करा 2Na सोबत. कशा सोबत? मग 1Na 1Cl, दुसरा Na दुसरा Cl मिळून काय देणार आहे? 2NaCl. आणि ज्या दोन बेन्झीन्स राहिल्यात त्यांना कनेक्ट करा. जेव्हा दोन बेन्झीन एक दुसऱ्याला कनेक्ट होतात त्याला आपण बायफिनिल असं म्हणतो. काय म्हणतो? बायफिनिल. आणि ही कोणती रिॲक्शन आहे? तर ही फिटिग रिॲक्शन आहे बाळांनो, जी केमिकल रिॲक्शन मध्ये मी इन डिटेल सांगितलेली आहे. यू कॅन गो अँड चेक आउट दॅट व्हिडिओ. सो दोन क्लोरोबेन्झीन घ्या, एक Na एक Cl, दुसरा Na दुसरा Cl. आता फक्त काय राहिले बोला? बेन्झीन रिंग. बेन्झीन रिंगला एक दुसऱ्याशी अटॅच करा आणि ह्या स्ट्रक्चरला आपण म्हणतो बायफिनिल. काय म्हणतो? बायफिनिल. प्लीज टेक अ स्क्रीनशॉट ऑफ द रिॲक्शन्स. ओके बाळांनो, आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 6, आणि हे कन्व्हर्जनचे क्वेश्चन्स आहे जे 2 मार्क्स साठी येऊ शकतात. फर्स्ट कन्व्हर्जन बघा काय? प्रोपीन टू प्रोपेन 1 ऑल. नीट ऐका, प्रोपीन टू प्रोपेन 1 ऑल. बाळांनो फर्स्ट पोझिशनला अल्कोहॉल लावायचा आहे. प्रोपीन बोला कसं आहे? CH3 CH डबल बॉन्ड CH2, आणि प्रोपेन 1 ऑल कसं आहे? CH3 CH2 CH2OH. ठीक आहे. आता तुम्ही स्मार्ट लोक आहे, तुम्ही काय म्हणणार? मॅम H2O ऍड करा, OH याला नेऊन द्या, H याला नेऊन द्या, एका स्टेप मध्ये रिॲक्शन झाली. बट असं होत नाही. नेगेटिव्ह पार्ट त्याला जातो जिथे जास्त नंबर ऑफ हायड्रोजन आहे, म्हणजे अँटी मार्कॉनिक कॉज रूल, आणि तो होतो फक्त HBr सोबत. कशा सोबत होतो बोला? HBr. मग आधी तुम्हाला HBr ऍड करावं लागेल इन द प्रेझेन्स ऑफ पेरॉक्साइड. मग Br कोणाला जाणार बोला? मोर नंबरला, फर्स्ट कार्बनला, आणि H जाणार सेकंड कार्बनला. मग ते कसं दिसेल? CH3 CH2 CH2 Br. ही झाली स्टेप 1. Br आधी HBr आधी काय ऍड केलं कळालं? कारण विल गो टू द मोर नंबर ऑफ कार्बन. हे फक्त कोण होतं? अँटी मार्कॉनिक कॉज रूल, आणि अँटी मार्कॉनिक कॉज रूल फक्त कोण दाखवतं? HBr. मग आता तेच मी सेकंड स्टेप मध्ये कॅरी फॉरवर्ड करते. CH3 CH2 CH2 Br हा घेतला. त्याच्यामध्ये आता बाळांनो ऍड करा H2O. काय ऍड करा बोला? H2O. H2O कसा स्प्लिट होतो? इंटू H प्लस अँड OH मायनस. इथून HBr बाहेर काढा, निघाला HBr बाहेर, आणि Br च्या जागी कोणाला नेऊन लावा? OH ला. म्हणजे काय तयार झालं बोला? CH3 CH2 CH2OH. इज इट क्लिअर? एक्झाम मध्ये जर तुम्ही इथं कॅटलिस्ट मेन्शन केलं नाही, खाली कंपाऊंडचं नाव मेन्शन केलं नाही, तर त्या क्वेश्चनला मार्क्स मिळत नाही. दिस इज प्रोपीन, दिस इज प्रोपाइल ब्रोमाइड. त्यानंतर हा काय बोला? प्रोपाइल ब्रोमाइड, हा वॉटर, आणि इथे काय भेटला बोला तुम्हाला? प्रोपेन 1 ऑल. इज इट क्लिअर? HBr आधी काय ऍड केलं कळालं? कारण OH मी डायरेक्टली मोर नंबरला अटॅच करू शकत नाही. वाय? बिकॉज अकॉर्डिंग टू अँटी मार्कॉनिक कॉज रूल फक्त तो HBr सोबतच दिसतो. कोणासोबत दिसतो बोला? HBr. नेक्स्ट क्वेश्चन. इथाइल अल्कोहॉल बेन्झाइल अल्कोहॉल टू बेन्झाइल सायनाइड.
बेन्झाईल अल्कोहोल म्हणजे काय बाळांनो, बेन्झीन रिंगला CH2 आणि मग OH. इथे मुलं काय मिस्टेक करतात की ते डायरेक्टली बेन्झीनला OH लावतात. बाळांनो ते झालं फिनॉल. ते काय झालं बोला, फिनॉल. तुम्हाला बेन्झाईल अल्कोहोल घ्यायचंय. बेन्झाईल अल्कोहोल म्हणजे काय करायचंय तर CH2 आणि मग त्या CH2 ला काय लावायचंय, OH. याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय बोला, बेन्झाईल सायनाइड. कशामध्ये करायचंय, बेन्झाईल सायनाइड. बेन्झाईल सायनाइड म्हणजे काय असतं, बेन्झीन रिंगला CH2 आणि CN. आता आधी या अल्कोहोलला कन्वर्ट करा हॅलाइड मध्ये. मग कसं करू शकते, HCl ऍड करून काय होणार आहे बोला, OH मायनस आणि H प्लस मिळून काय देणार आहे, H2O. काय देणार आहे बोला, H2O. आता राहिलं काय इथं, बेन्झीन रिंग CH2 आणि Cl. कळालं, आधी काय केलं, OH आणि H बाहेर काढलं, H2O. OH च्या जागी काय लावला, Cl. तेच कॅरी फॉरवर्ड करा सेकंड स्टेप मध्ये, CH2 Cl. आता बाळांनो जर तुम्हाला सायनाइड बनवायचं असेल, काय बनवायचं असेल, सायनाइड, तर मगाशीच सांगितलं KCN घ्यावं लागेल. पण जर आयसोसायनाइड सांगितलं असतं तर तुम्ही काय घेतलं असतं, AgCN. व्हेरी गुड. आयसोसायनाइड AgCN अँड सायनाइड यू विल हॅव टू टेक KCN. त्यांनी आपल्याला सायनाइड सांगितलंय म्हणून मी KCN घेतलं. K प्लस Cl मायनस बाहेर निघतील आणि काय देणार आहे मला, KCl बाहेर निघणार आहे. बाहेर काय निघणार आहे बोला, KCl. आणि जो सायनाइड आहे तो CH2 च्या बाजूला जाऊन लागणार आहे आणि यालाच म्हणायचं बाळांनो बेन्झाईल सायनाइड. काय म्हणायचं बोला, बेन्झाईल सायनाइड. आधी काय केलं, OH मध्ये HCl टाकलं, H2O बाहेर काढलं, बेन्झाईल क्लोराइड बनवलं, त्याच्यामध्ये KCN ऍड केलं, KCl ला बाहेर काढलं आणि CN लावलं. कारण OH काढून मी CN लावू शकत नाही, कारण CN इज स्ट्रॉंगर देन OH. का वीकर देन OH, तर इट इज वीकर देन OH. स्ट्रॉंग वीकला रिप्लेस करू शकतो का वीक स्ट्रॉंगला, स्ट्रॉंग वीकला रिप्लेस करू शकतो का वीक स्ट्रॉंगला, स्ट्रॉंग वीकला. आता बाळांनो हा जो आहे तुमचा, हा कसा आहे, स्ट्रॉंग, आणि इथे CN कसा आहे बोला, वीक. म्हणून तुम्ही याच्यामध्ये डायरेक्टली KCN ऍड करू शकत नाही. का, कारण CN हा वीक आहे, CN हा कसा आहे, वीक आहे, आणि OH हा कसा आहे, स्ट्रॉंग आहे. म्हणून मला आधी इथं Br लावायला लागलं आणि मग मी KCN ऍड केला. आलंय लक्षात. डायरेक्टली KCN का नाही केलं, बिकॉज KCN इज वीकर देन OH. KCN इज वीकर देन OH. वीक स्ट्रॉंगला रिप्लेस करतो का स्ट्रॉंग वीकला, स्ट्रॉंग वीकला. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन, इथेनॉल टू इथेन नायट्राइल. इथेनॉल म्हणजे CH3 CH2OH टू प्रोपेन नायट्राइल म्हणजे CH3 CH2 CN. आता इकडे लक्ष द्या बाळांनो, जर मला याचा कॉमन नेम ठेवायचं असेल, काय ठेवायचं असेल, कॉमन नेम, तर मी हा कार्बन काउंट करत नाही. जसं याचं कॉमन नेम आहे इथाइल सायनाइड. काय नेम आहे बोला, इथाइल सायनाइड. बट याचा आयुपॅक नेम आहे प्रोपेन नायट्राइल. काय नेम झालं, प्रोपेन नायट्राइल. जसं CH3 CN असेल तर याचा कॉमन नेम आहे मिथाइल सायनाइड. कोणतं सायनाइड, मिथाइल सायनाइड. मी हा कार्बन काउंट नाही केला, पण आयुपॅक मध्ये याचं नाव झालं इथेन नायट्राइल. काय नाव झालं बोला, इथेन नायट्राइल. आलंय लक्षात. अजून एक एक्झाम्पल जर घ्यायचं असेल तर CH3 CH2 CH2 CN. याचं कॉमन नेम मध्ये हा CN काउंट करायचा नाही. मग याचं कॉमन नेम काय झालं बोला, प्रोपाइल सायनाइड. काय झालं बोला, प्रोपाइल सायनाइड. बट याचं आयुपॅक नेम काय झालं, ब्युटेन नायट्राइल. काय झालं, समजलं की नाही समजलं. आयुपॅक मध्ये हा कार्बन काउंट करायचा आणि आयुपॅक मध्ये नायट्राइल यूज होतं. काय यूज होतं, नायट्राइल. बट कॉमन नेम मध्ये तो कार्बन यूज करायचा नाही आणि तिथे काय यूज होतं, सायनाइड. कुठेतरी बोल्ड मध्ये लिहून ठेवा, कॉमन नेम CN तेव्हा ऍड होतं. आयुपॅक नेम मध्ये सायनाइड आणि आयुपॅक मध्ये तुम्ही काय म्हणता त्याला,
नायट्राइल. काय म्हणता बोला? नायट्राइल. इज इट क्लिअर टिल हिअर? मग आपल्याला काय सांगितलं होतं त्यांनी की आपल्याला इथाइल अल्कोहॉलचं कन्व्हर्जन करायचंय प्रोपेन नायट्राइल. नायट्राइल म्हटल्याबरोबर मी 3 कार्बन काढले आणि त्याच कार्बनला CN लावला. त्याच कार्बनला काय लावला? N. आता इथाइल अल्कोहॉलची रिॲक्शन करा HCl सोबत. काय होणार आहे बोला? OH आणि H बाहेर निघून काय देणार आहे? H2O. काय देणार आहे? H2O. राहिलं काय? CH3 CH2 Cl. कॅरी फॉरवर्ड इन द नेक्स्ट स्टेप. CH3 CH2 Cl. बाळांनो हे सायनाइड आहे की आयसोसायनाइड आहे? सायनाइड. जर आयसोसायनाइड असतं तर काय असलं असतं तिथं? NC असलं असतं. इथं सायनाइड आहे म्हणून काय? CN. आणि सायनाइड देणारा कंपाऊंड KCN आणि आयसोसायनाइड देणारा AgCN. मग इथं KCN करू का AgCN? KCN. समजलं की डोक्यावरून गेलं? खरं बोला. समजलं? बाहेर कोण निघणार आहे? KCl आणि सायनाइड ऍज इट इज जाऊन अटॅच होणार आहे. KCN असेल तर सायनाइड, AgCN असेल तर आयसोसायनाइड. इज इट क्लिअर टिल हिअर? 100%. व्हेरी गुड. टेक अ स्क्रीनशॉट ऑफ ऑल दीज क्वेश्चन्स फास्ट. ओके बाळांनो, नाव वी विल मूव ऑन टू फर्दर क्वेश्चन्स. जे क्वेश्चन्स मी घेतेय ते त्याच सिक्वेन्स मध्ये नाहीये, बट जो मी क्वेश्चन नंबर टाकलाय तो एक्झॅक्टली स्टेट बोर्ड टेक्स्टबुकचाच आहे. सो मी क्वेश्चन्स फक्त शफल करून घेतेय. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 क्लोरोप्रोपेन टू प्रोपेन 1 ऑल. 2 क्लोरोप्रोपेन म्हटल्यानंतर काय करावं लागेल? 3 कार्बन आणि सेकंड कार्बनला Cl. 2 क्लोरोप्रोपेन टू प्रोपेन 1 ऑल. म्हणजे असं स्ट्रक्चर करायचंय. सो बेसिकली मला इकडचा Cl काढायचा आणि इकडे OH लावायचा आहे. आता त्याच्या आधी मला काय करावं लागेल? Cl ला रिमूव्ह करावं लागेल. Cl ला काय करावं लागेल? रिमूव्ह करावं लागेल. त्याच्यासाठी मला इथं घ्यावं लागेल अल्कोहॉलिक KOH. काय घ्यावं लागेल बोला? अल्कोहॉलिक KOH. अल्कोहॉलिक KOH घेतल्यावर काय होणार आहे? K प्लस आणि हा Cl मायनस मिळून काय देणार आहे बोला? KCl. आता हा OH आणि इकडचा H प्लस मिळून काय देणार आहे बोला? H2O. आता याचा Cl गेला आणि याचा H गेला, मग डबल बॉन्ड त्याच दोघांमध्ये येणार आहे. CH3 CH डबल बॉन्ड CH2. प्रोपीन तयार झाला. काय तयार झाला बोला? प्रोपीन. नाही समजलं कसं झालं? हे बघा. 2 क्लोरोप्रोपेन आहे ना, CH3 Cl बघा काय झालं? हा K प्लस आणि हा Cl, हा OH मायनस आणि हा H मिळून काय झालं बोला? H2O. मग हे दोघं निघाले ना, मग हा जो डबल बॉन्ड आहे तो कुठे येणार आहे बोला? इथे आला डबल बॉन्ड. तिथे प्रोपीन तयार झाला. आता बघा, आता प्रोपीन तयार झाल्यानंतर बाळांनो मला आता तिथे त्याच्यामध्ये आधी HBr ऍड करावं लागेल. काय ऍड करावं लागेल? HBr. मग HBr ऍड करा. इन द प्रेझेन्स ऑफ पेरोक्साइड काय होणार आहे? CH3 CH2 CH2 Br. झालं. आता हा Br काढा आणि OH लावा. मला एक सांगा, मी इथे डायरेक्टली H2O का नाही ऍड केलं? OH मग मी फर्स्टला का नाही लावला? कारण मोर नंबर ऑफ कार्बन हे फक्त अँटी मार्कॉनिक कॉस मध्येच होतं. कुठे होतं? अँटी मार्कॉनिक कॉस. आणि अँटी मार्कॉनिक कॉस कोणासोबत होतं? HBr. मग मी डायरेक्टली इथे OH नाही अटॅच करू शकत. आधी मला Br करावा लागला आणि मग Br नंतर आता मी काय करतेय? OH. मग OH ऍड करणं सिंपल आहे. H2O ऍड करा. काय होणार आहे बोला? HBr बाहेर पडेल. पडला HBr बाहेर. बोला कसं होणार आहे माझं प्रोडक्ट? CH3 CH2 CH2 OH. आलंय लक्षात? आधी ह्या क्लोरीनला काढा, डबल बॉन्ड बनवा. डबल बॉन्ड बनल्यानंतर मी OH डायरेक्टली फर्स्टला अटॅच नाही करू शकत, कारण तो मोर नंबर ऑफ कार्बन आहे आणि मोर नंबर ऑफ कार्बन हे अँटी मार्कॉनिक कॉज मध्ये होतं आणि अँटी मार्कॉनिक कॉज हे HBr मध्ये होतं. मग आधी HBr ऍड करा. HBr ऍड केल्यानंतर Br काढा आणि काय लावा? OH. इज इट क्लिअर?
कळाली ही रिॲक्शन? ही रिॲक्शन 3 स्टेप्स मध्ये झाली आहेत बाळांनो. आधी डबल बॉन्ड तयार झाला, मग HBr तयार झाला आणि मग H2 ऍड केला. पण प्रोसिजर खूप सिंपल आहे. आलं लक्षात की नाही आलं? यू वॉन्ट मी टू टेक वन मोर एक्झाम्पल लाईक दिस? घेऊ एक असं, समजलं? ओके. नेक्स्ट बघा, ब्यूट 1 इन टू N ब्यूटाइल आयोडाइड. ब्यूट 1 इन टू N ब्यूटाइल आयोडाइड. N ब्यूटाइल आयोडाइड म्हणजे कसं? तर 4 कार्बन 1 2 3 4 आणि फर्स्ट कार्बनला I आणि फर्स्ट कार्बनला काय लागला बोला? I. आता मला सांगा, आयोडीन जो आहे तो मोर नंबरला लागला की लेस नंबरला लागला? आयोडीन जो आहे तो मोर नंबरला आहे का लेस नंबरला आहे? मोर नंबरला आहे. अगेन मोर नंबरला मी I डायरेक्टली अटॅच करू शकते का आधी HBr घ्यावा लागेल? आधी HBr घ्यावा लागेल. सो टेक HBr. HBr कोणाच्या प्रेझेन्स मध्ये घ्यायचा? पेरॉक्साइड. Br इथे गेला, H इथे गेला, कसं होणार आहे? CH3 CH2 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 आणि Br. आता Br ला काढून फक्त काय लावायचं आहे? I लावायचं आहे. Br ला काढून काय लावायचं आहे बोला? I. मग सिंपल आहे, CH3 CH2 CH2 Br प्लस काय ऍड करा? HI. सिंपल आहे, HI ऍड केल्यावर काय होणार आहे? हा HBr बाहेर आणि त्या Br च्या जागी कोण जाऊन लागला? I. ब्यूट 1 इन ला केलं मी ब्यूटाइल आयोडाइड मध्ये. आयोडीन लागलाय मोर नंबरला आणि मोर नंबरला मी डायरेक्टली अटॅच नाही करू शकत, म्हणून मला आधी HBr करावा लागला आणि मग मी HI केला आणि मग मी काय केलं बोला? HI. समजली रिॲक्शन की नाही समजली? समजली. नेक्स्ट सेम क्वेश्चन बाळांनो, सेम क्वेश्चन. प्रोपीन टू 1 नायट्रोप्रोपेन. नायट्रो म्हणजे NO2. आता NO2 कोण देतो सांगा? AgNO2. NO2 कोण देतो? AgNO2. आपण मगाशी 1 मार्क क्वेश्चन मध्ये पण बघितलंय. पण अगेन सेम थिंग, NO2 जो आहे तो मोर नंबरला लागलाय आणि मोर नंबर मी कोणा थ्रू करू शकते? HBr. मग आधी घ्या HBr. In the presence of peroxide, Br goes to the carbon having more number of hydrogen. CH3 CH2 CH2 Br. आणि मला कोण देणार आहे बोला? AgNO2. मग आता काय करा? CH3 CH2 CH2 Br आणि याच्यामध्ये ऍड करा AgNO2. काय ऍड करा बोला? AgNO2. बाहेर कोण निघणार आहे? AgBr आणि NO2 ऍज इट इज अटॅच होणार आहे. सिंपल आहे, खूप सिंपल आहे बाळांनो, खूप सिंपल आहे हे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. ओके, now I have the last question of the session, which is tertiary butyl bromide. आता बघा, ब्रोमीन आहे. ब्रोमीन ज्या कार्बनला अटॅच आहे तो कार्बन जर अजून 3 कार्बनला अटॅच असेल, किती कार्बनला अटॅच असेल? 3 कार्बनला अटॅच असेल तर त्याला म्हणायचं टर्शरी ब्युटाइल ब्रोमाइड. टर्शरी कारण हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच आहे तो 3 कार्बनला अटॅच आहे. ब्युटाइल कारण टोटल नंबर ऑफ कार्बन्स आर 4. 1 2 3 4. इज इट क्लिअर? आता काय करायचं आहे? त्याची रिॲक्शन आधी करा बाळांनो अल्कोहॉलिक KOH सोबत. कोणासोबत करा बोला? अल्कोहॉलिक KOH सोबत. आता अल्कोहॉलिक KOH सोबत केल्यावर काय होणार आहे? K प्लस आणि Br मायनस. काय देणार आहे? आता हा OH मायनस आणि ह्या CH3 चा एक H काढा. CH3 चा काय काढा? H. म्हणजे काय होणार आहे बोला? H2O. आता काय काय राहिलंय? CH3 CH3 इकडचा Br तर गेला आणि ह्या CH3 चा एक H गेला, म्हणजे काय राहिलं बोला? CH2. म्हणजे आता ह्या दोघांमध्ये झाला डबल बॉन्ड. ज्यांचे स्पीशीज जातात त्यांच्यामध्येच डबल बॉन्ड होतो. आलंय लक्षात? मग आता हे खाली लिहिण्यापेक्षा साईडला लिहू का? समजण्यासाठी इझी जाईल. आय विल राईट इट हिअर. कळालं डबल बॉन्ड CH2 कसं आलं?
याचा Br गेला आणि याचा H गेला, मग ह्या दोघांमध्ये डबल बॉन्ड आला. आलंय लक्षात? पण तो डबल बॉन्ड खाली खूप विचित्र दिसत होता म्हणून मी तो साईडला लिहिला. कुठे लिहिला बोला? साईडला. आता हेच मी स्टेप 2 मध्ये कॅरी करतेय. CH3C CH3 डबल बॉन्ड CH2. आता बाळांनो याच्यामध्ये ऍड करा HBr. काय ऍड करा बोला? HBr. Br will go to the carbon having more number of hydrogen. मग Br ला न्या इकडे. CH3 आता C ला काय जाऊन लागेल खालून? H वर जाऊन लागेल CH3 CH2 Br. आता याला आयसो का म्हणायचं? कारण सेकंड पोझिशनला एक सबस्टिट्यूटेड ग्रुप आहे, सो आयसो. त्यानंतर टोटल नंबर ऑफ कार्बन बघा 1 2 3 4, सो ब्युटाइल आणि Br अटॅच्ड आहे म्हणून ब्रोमाइड. आलंय लक्षात? आधी मी काय केलं? KOH सोबत केली. K प्लस Br मायनस ह्या CH3 चा एक H आणि OH काय झालं? H2O. डबल बॉन्ड ह्या दोघांमध्ये झाला, तो खाली विचित्र दिसत होता म्हणून मी साईडला लिहिला. त्यामध्ये ऍड करा HBr. Br त्या कार्बनला जाणार आहे विच हॅज मोर नंबर ऑफ हायड्रोजन. मग Br गेला इकडे, आलंय लक्षात, आणि H गेला सेकंड कार्बनला. आता स्ट्रक्चर असं तयार झालं. बाळांनो सेकंड पोझिशनला एक सबस्टिट्यूटेड ग्रुप आहे म्हणून लागतं आयसो. टोटल नंबर ऑफ कार्बन्स आर 4 म्हणून ब्युटाइल आणि Br आहे म्हणून ब्रोमाइड. नाउ these were some exercise question of halogen topic. In the next video I will be discussing some previous year questions of halogen. Weightage topic चा खूप जास्त आहे, so do not miss any video of halogen. कारण हॅलोजनचं बेस क्लिअर झालं तर आपल्याला अल्कोहोल मध्ये खूप जास्त हेल्प होईल. So thank you for today's lecture and do not forget to go through the PYQ lecture. Thank you.